15 दिवस आधीचं कारण दिलं ना तू फर्स्ट डेचं. मला नाही सहन झाली माझ्या 15 दिवस आधी. त्याच्यानंतर तू माझ्या बरोबर पॉडकास्ट का केलं तर बसून घरी गेला ना तू. जरा बघ हां, तुला कळेल माझे फॉलोअर्स. जोपर्यंत मी असेल नाही तोपर्यंत तुला नॉमिनेट करणार प्रत्येक वीक. सांगतो आता तुला. मला काय सांगता तुम्ही? ते गुळगुळ करतं ना लोकांना, मला काय नाही कळत काय नाही कळत ते सगळं मी नाही गुळगुळ करत. रोज करतो तू. इतकं हे केलं आणि तो मला हे केलं नॉमिनेटेड. इतकी राग येत होता तर मी माझ्या बरोबर कशाला बसायचा. म्हणलं माझी जागा कुठं बसून मी तुला दाखवतो. माझे फॅन फॉलोइंग बघितले ना तो अजूक मी करीन नॉमिनेट अजूक करीन. मला काय गरज आहे किती फॅन फॉलोइंग असली तू. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रविवारी नॉमिनेशनचा टास्क पार पडला आणि या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये प्रभू शेळकेनं विशालला त्या ठिकाणी नॉमिनेट केलं. मग नॉमिनेट केल्यानंतर त्या विशालला प्रभू शेळकेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आला की तो थेट प्रभूला म्हणला, याच्या पुढं जेव्हा जेव्हा नॉमिनेशनचा टास्क होईल तेव्हा तेव्हा मी फक्त तुलाच नॉमिनेट करणार आहे, कारण की तू मला नॉमिनेट केलंय. मग प्रभू शेळकेनं नेमकं विशालला नॉमिनेट का केलं होतं? कारण की सुरुवातीला जेव्हा प्रभू शेळके बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेला होता तेव्हा सुरुवातीलाच विशालनं त्याला डंबल म्हणून उचललं होतं दोन्ही हाताला धरून आणि तेव्हा प्रभूला त्याचा राग आला होता आणि त्याच कारणामुळं प्रभूनं विशालला नॉमिनेट केलं होतं. मग आता हे नॉमिनेटच केल्याचं कारण पुढं करून विशाल त्याला म्हणला की आता तुला जेव्हा जेव्हा टास्क येईल तेव्हा तेव्हा तुला नॉमिनेटच करतो आणि तू का माझी बरोबरी करतो का? तुझ्यापेक्षा माझे जास्त फॉलोअर्स आहेत, मला 20 वर्षाचा अनुभव आहे. सोशल मीडिया असो, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, ट्विटर असो आणि यूट्यूब असो, तुझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स माझे आहेत, असं थेट विशाल त्या प्रभू शेळकेला म्हणला. मग प्रभू शेळके म्हणला किती का तुझे फॅन फॉलोअर्स असताना मला काय करायचं? एखादी गोष्ट मला नाही पटली म्हणून तुला ते नॉमिनेट केलेलं आहे. तर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉस खेळच असा आहे की त्या ठिकाणी एकमेकाला नॉमिनेट करावंच लागतं. जर एकमेकाला नॉमिनेट केलं नाही तर घराबाहेर सदस्य जाणार कसे? पण मात्र कुठंतरी जो विशाल आहे तो त्या प्रभूवर उगाच रागवत आहे आणि माझी कशी पॉवर आहे, मला कोणीच नॉमिनेट करू शकत नाही, मला कसं काय नॉमिनेट केलं, असा या गोष्टीचा राग विशालला कुठंतरी येतोय. म्हणून तो प्रभूला त्या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतो. जर विशाल खरंच पॉवरफुल गेम खेळतोय, चांगल्या पद्धतीनं खेळतोय, तर मग त्याला नॉमिनेट व्हायची भीती काय आहे? आणि त्यानं त्याच्या बरोबरीचे जे कलाकार इतर सदस्य आहेत त्यांच्याबरोबर त्या पद्धतीनं खेळायला पाहिजे आणि त्याची जी टसल आहे, त्याची जी पॉवर आहे, त्याचे काय जे फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्सची ताकद त्यानं त्याच्या बरोबरीच्या सदस्यांना द्यायला पाहिजे, असं देखील काही जण म्हणतात. पण मात्र या सगळ्या गोष्टींचा फॉलोअर्सचा या गोष्टीचा विचार आपण केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की इंस्टाग्रामवर त्या विशालपेक्षा प्रभू शेळकेचे जास्त फॉलोअर्स आहेत. कारण की विशालचे फॉलोअर्स 1.4 मिलियन आहेत तर दुसरीकडं प्रभू शेळकेचे इंस्टाग्रामवर 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. मग या ठिकाणी सुद्धा प्रभू शेळके हा विशालपेक्षा आघाडीवर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याचे फॉलोअर्स आहेत. पण मात्र विशालला वाटतं की माझे सगळ्यात जास्त फॉलोअर्स आहेत आणि मला कसं काय याने नॉमिनेट केलं, म्हणून त्याला त्या ठिकाणी त्याचा राग येत आहे. पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनचा टास्क पार पडणारच आहे आणि कोणी ना कोणी नॉमिनेट होणार आहे. त्या ठिकाणी असा राग मानून किंवा असं रागात बोलून काहीही होणार नाही. ज्याचे जास्त फॉलोअर्स आहेत, ज्याला जास्त मताधिक्य मिळणार आहे ते सेफ होणार आहे आणि ज्याला कमी मताधिक्य मिळणार आहे ते नीट घराच्या बाहेर जाणार आहे. आता ज्या पद्धतीनं विशालनं प्रभूसोबत केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.